नमस्कार, माय कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे. पोस्टल मतमोजणीला दापोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत इथले पत्रकार प्रवीण शिंदे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. प्रवीणजी, काय एकंदरीत तुम्हाला वाटतंय, सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे? मतमोजणीमध्ये आत्ता दापोलीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीचा अजून पोस्टल मतदानाचा अजून कौल आलेला नाही. पण तो कौल आल्याच्या नंतर साधारण आपल्याला कळेल की साधारण पारडं कुठल्या बाजूने झुकतंय. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष गण आणि गटातली मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याचे जे कल जे आपल्यासमोर येतील त्यानंतरच खऱ्या अर्थाने कुठल्या बाजूला मतदारांनी कौल दिलाय हे खऱ्या अर्थाने आपल्याला त्यावेळेला दिसणार आहे. आपण बघतोय की दापोलीमध्ये 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गण आहेत. तर काय वाटतंय एकंदरीत कशी लढत झाली आहे? दापोलीमध्ये एकंदरीत पाहिलं तर इथे चांगल्यापैकी शिवसेना शिंदे ह्या पक्षाचं वर्चस्व आहे आणि आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर इथे आपल्या मतदारसंघाला मंत्री मिळालेत योगेश कदमांच्या ह्याच्यानं आणि इतर जो तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्यामध्ये सुद्धा योगेश कदमांच्या मतांचा कौल दिसतोय. तरीही ह्या वेळेला शिंदेसेना किंवा शिवसेना ही वेगळी लढले आणि दुसरीकडे पाहिलं आपण तर भाजप, राष्ट्रवादी, अजितदादांचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष असे एकत्रित त्यांनी ह्या वेळेला निवडणुकीमध्ये उतरलेत. मात्र त्यांचा जो झालेली युती जी म्हणता येणार नाही, पण एकत्रित जे आले इतर पक्षाचे 4 ते त्याला थोडा आधी आले असते, पण त्यांना अवधी मिळाला नाही. तरीही त्यांनी बऱ्यापैकी मतदानामध्ये त्यांचं वर्चस्व दाखवलेलं आहे, अस्तित्व दाखवलेलं आहे. आणि अस्तित्व दाखवल्याच्या नंतर आता काही ठिकाणी असं संमिश्र वातावरण बोललं जातंय. एक पूर्वी असं म्हणत होते की 0x18 असं जो बोलत होते, तर तशा पद्धतीनं न दिसता थोडा वातावरण तालुक्यामध्ये वेगळा पाहायला मिळतोय. पण इथे योगेश कदम विरुद्ध सगळे असं चित्र आहे. तसंच चित्र दिसलं. आता मतदानामध्ये सुद्धा इतर पक्ष वेगळे आणि योगेश कदमांचा जे शिवसेना आहे तो वेगळा पक्ष, असे मतदानामध्ये 2 भाग तर नक्की बघायला मिळाले. काय होऊ शकतं, वेगळं चित्र आपल्याला कुठे बघायला मिळू शकेल? दापोली तालुक्यामध्ये खरं म्हटलं तर शिवसेना, शिंदे आणि भाजप अशी युती होती आणि त्याच्यामध्ये अजितदादांचा पक्ष. मात्र त्यांची युती काही कारणास्तव झाली नाही आणि ती मोडली गेली. पण त्याच्यामुळे भाजपने स्वतःचा निर्णय घेतला आणि स्वतः निर्णय घेऊन ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरलेत.